बारशी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। सूर्यकांत बारशी यांना आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। तदनंतर या ठिकाणी आमनेगावचे उद्योजक सन्माननीय मनोहरजी केणे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करीत आहोत। सन्माननीय मनोहरजी केणे यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। कारण संतोषजी काकडे साहेबांच्या आनंदामध्ये या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे। पुढील सन्मान आमनेगावचे समाजसेवक खंडू पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत। आमनेगावचे समाजसेवक खंडू पाटील ज्याने नुकतीच सामनावीराची ट्रॉफी इथे मात्र जिंकली, जबरदस्त खेळ त्यांच्या वतीने आपण पाहिला। तदनंतर या ठिकाणी आपल्यामध्ये माजी उपसरपंच रोहिताजी गोळे साहेब सुद्धा उपस्थित आहेत। सर्वांचं मनापासून या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। आणि जाऊया आता मात्र आजच्या आपण रेग्युलर शेड्यूलला सुरुवात करतोय। आजच्या दिवसातील पहिला सामना इथे सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता पुन्हा जॉईन होत आहेत आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर। थँक्यू। येस, धन्यवाद योगेश पाटील सर। आपण प्रेक्षक पाहत आहेत आजच्या पूल मधला पहिला सामना रेग्युलर मॅच निमित्त आहे जय भोलेनाथ चषक 2025। जय हनुमान खांडोल बीच्या कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला। सलामीवीर आपण पाहतोय निखिल आणि अजित, आणि एकूण धावसंख्या 2, एके गडी बाद नाही आतापर्यंत, आणि गोलंदाज भाविक ओव्हर द विकेट। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर, पंच सांगत असताना उमेश केणे सर इट्स अ वाईट डिलिव्हरी। धावसंख्या अवांतरणी पुढे फुलतते आणि ती झालेली आहे, सरकलेली आहे 3 वर, एके गडी बाद नाहीये। हॅलो, 2 चेंडू पडलेत, 5 षटकांचा मुकाबला आहे। पहिल्या राऊंड मध्ये आपण सर्व सामने 5 षटकांचे खेळतोय। बॅकफुटला जाऊन चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं लॉंग लेच्या दिशेने, पंचांनी त्या ठिकाणी हिट विकेट झाले आय थिंक सो। स्टंप क्लीन बोल्ड, बघा हा रिप्ले। चेंडू त्यानंतर आदळला, हार्ड लक, बॅड लक, फलंदाज बाद। तर एक गडी बाद झाला। नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वतः कॅप्टन कुंदन येतोय। स्थायिक एंडला कुंदन, गोलंदाज भावेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडून। फ्लाय, रायझिंग डिलिव्हरी, अक्षरशः जागेवरती थांबवलं बॅट्समनला। काय चेंडूला आउट कट केलं, त्या ठिकाणी आउट स्विंग केलं, मस्त पद्धतीने कटर टाकला गोलंदाज भाविकने, भाव खाणारा चेंडू टाकला। भावेश आहे तो, लेग कटर, फॅन्टॅस्टिक, जबरदस्त चेंडू कट झाला, फ्लाय सुद्धा झाला आणि सरप्राईज झाला होता बॅट्समन त्या ठिकाणी। जणू काय त्याला 440 होलचा धक्का जणू काय लागला। मस्त बॉलिंग इथे हाताळतोय भावेश जोशी। भावेशने सुद्धा APL गाजवलं होतं, कॅप्टन्सीची भूमिका निभावली होती, आणि यावेळेला टर्न केला, छातीच्या जवळ चेंडू होता, फक्त नच केलं त्या ठिकाणी, कारण जागा नव्हती फटका बनवण्यासाठी। डीप मधून फिल्डर आला आणि सिंगल इथे अर्जित करतोय चंदन। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जय हनुमान खांडवल बी संघाची 4 वर 1 गडी बाद। योगेश 11 आमने बी विरुद्ध जय हनुमान खांडवल बी असा सामना
आजच्या दिवसातील पहिला रेग्युलर पूल मधला, परंतु तत्पूर्वी आपण 40+ खेळाडूंचं कौशल्य पाहिलं आणि तो सामना आमने 40+ ने जिंकला. इनसाइड आउट ओव्हर पिच चेंडूला धाडलंय एका टप्प्याने 4 धावांसाठी डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. इनसाइड आउट काढलं कव्हरच्या डोक्यावरून, कारण पॉवर प्ले मध्ये हे फटके महत्वपूर्ण असतात, फायदेशीर असतात आणि तो फायदा उचलला आणि जी धावसंख्या अगदी लो वाटत होती ती समाधानकारक केलेली आहे. कारण 5 षटकांमध्ये एक गडी बाद आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या 8 वर जी चांगली आहे. हात खोलण्याचा प्रयत्न इथे सुरू झालाय. कुंदन सोबतीला आहे स्वतः कॅप्टन, जो चांगले कानमंत्र देत राहील निखिलला. अजून संघातील बरेचसे चांगले क्रिकेटर येणं बाकी आहे. एक फॅन्टास्टिक प्लेअर उदयाला आलाय जो रोहित जाधव, त्याचं येणं बाकी आहे, ज्याने श्री समर्थ चषक जांभूलपाड्याचं खूप गाजवलं होतं. श्री गणेश चषक जे कुक्षाच्या ग्राउंडवरती पार पडलं, जांभूलपाड्याची ती स्पर्धा श्री गणेश स्पोर्टच्या वतीने आणि पूर्णपणे जांभूलपाडा ग्रामस्थांच्या वतीने ती स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये अगदी वाखाणण्याजोगी कामगिरी केली होती जय हनुमान बी संघाने आणि ती स्पर्धा सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाने जिंकली. त्यानंतर सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघ मागे वळून बघत नाही आणि मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी स्वतःची स्पर्धा जिंकली, सरस्वती चषक खालिंग. यावेळेला ही स्पर्धा कोण जिंकेल हा चेंडू मस्त पद्धतीने खाली राहिला आणि झाडू शॉटचा प्रयत्न होता. एक आगळे वेगळे फटके जे जुन्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत नसायचे ते फटके हल्लीच्या काळामध्ये आपल्याला मॉडर्न युगामध्ये पाहायला मिळतात. रोज नवीन नवीन काहीतरी फटके आपल्याला आपल्या डोळ्यांमध्ये आनंद देऊन जात असतात. काही फटके खूप फेमस होतात आणि त्या फटक्यावरती काही फलंदाज मास्टर की प्राप्त करतात. हा बघा हॅमरचा प्रयत्न होता, बॉलरच्या डोक्यावरून जात असताना लॉंग ऑन वेगाने येतो आणि फेकी केलेली आहे. विकेट कीपरकडे जात असताना खूपच उशिरा फेकी, त्या दरम्यान चंदनने 2 धावा सहज पूर्ण केल्या. मला वाटतं रॉकेश त्या ठिकाणी होता. रॉकी, वा रॉकी, क्या बात आहे. त्याने APL साठी अगदी केसांना रंग लावला होता, अनेक हजार रुपये खर्च केले होते आणि तो चषक गाजवला होता रॉकीने, पारस संतोष जोशीने आणि तसेच सनपत साहेबांचा सुपुत्र त्यांनी सुद्धा तो चषक गाजवला होता. लेदर क्रिकेट खेळतायत जोशी साहेबांचा सुपुत्र आणि पारस, तसेच विश्वनाथ केने साहेबांचा सुपुत्र, त्याचं नाव कनिष्क, येस कनिष्कने सुद्धा गाजवला होता. संतोष जोशी साहेबांच्या मुलाने हाफ सेंचुरी ठोकली होती. हो, यावेळेला तो प्रयत्न मोठा स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण तो झेल टिपला जातोय सहज सोपा, सॉफ्ट डिसमिसल आणि स्वतः कॅप्टन चंदन बाद. आहे. धन्यवाद मनोज केणे आपल्या ह्या योगदानाबद्दल. स्पेशल ट्रॉफी फॉर दॅट मॅच जी त्यांनीच जिंकलेली आहे. अजूनच सामने होणार आहेत. ओके, म्हणजे थोडक्यात की चॅम्पियन पदासाठी ती यस 4 संघांमध्ये चॅम्पियन पद ती ट्रॉफी आम्हाला पुरस्कर्ते लाभले आहेत, आमच्याच जवळ बसलेले ते मनोज केणे. नक्कीच धन्यवाद आपलं. जसं आपण श्री गणेश चषकामध्ये पाहिलं होतं 4 संघ PTCचे घेतले होते आणि तो सामना कुक्षाचे दोन्ही संघ अगदी टाय झाला. सामना एका बाजूला धनेश कुकसे, दुसऱ्या बाजूला विकी स्पोर्ट कुकसे आणि दोघांनी ताकद दाखवली की हम भी किसी से कम नाही, दोन्ही पण श्रेष्ठ ठरले. या ठिकाणी पाहायचं आपल्याला की 40+ मध्ये कोण श्रेष्ठ असेल आणि इथे श्रेष्ठ खेळाडू रॉकी ठरतोय जो झेल सोडत नाही. अजून एक फलंदाज बाद होत असताना लागतोय तिसरा धक्का हनुमान बी खांडवल संघाला.
एक समाप्त झालेला आहे. 2 षटकांमध्ये 11 धावा 3 गडी बाद टीम जय हनुमान खांडवल बी संघाच्या. आपण पाहू शकता आमची चिमुकली परी ग्रीष्मा हिचं चित्र आहे आपल्या स्क्रीनवरती, जे आमचे सन्मानी आधारस्तंभ स्पर्धेचे शोमॅन किंग मेकर म्हणू शकतो आपण. समाजकारणामधले माजी सरपंच संतोषजी काकडे साहेबांची सुकन्या आहे ग्रीष्मा. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा तिचे 2 फोटोज आहेत मस्त पद्धतीने आपण पाहू शकता. तिचा तेजोमय चेहरा आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल आहे. कारण म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि ह्या चिमुकलीचा आपल्या लाडक्या ग्रीष्माचा चेहराच सांगतो की उज्ज्वल भविष्य आहे. कारण त्यांच्या पाठीशी त्यांचे पप्पा आहेत जे संतोषजी काकडे, ज्याने समाजाला सुद्धा पुढे नेलंय. तर आपल्या घराला का नेणार नाही, आपल्या मुलीला का नेणार नाही आहेत. नक्कीच आपण शुभेच्छा देऊया. तिच्याच नावाने आमनेपाडा संघ सुद्धा खेळत असतो ग्रीष्मा 11 आणि तो संघ या स्पर्धेचा आयोजक सुद्धा आहे. सोबतीला आमचे आधारस्तंभ संतोषजी काकडे. तर लेफ्ट हँड बॅट्समन सज्ज झाला योगेश्वर आणि गोलंदाज पुन्हा एकदा भावेश जोशी. राऊंड द विकेट आपली देण्याचा प्रयत्न, चेंडूला पूल केलाय, छाती जवळून काढला आणि छाती ठोकपणे झेल टिपलाय. फलंदाज बाद. टप्पा हा स्विंगिंग होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या लगत टप्पा होता पाहू शकता रिप्ले मध्ये आणि आतमध्ये वळला. त्या कारणाने क्लोज टू द बॅट आला आणि त्या ठिकाणी जागा नाही मिळाली मोठा फटका मारण्यासाठी बॅट्समन योगेश्वरला. आणि पाहत पाहत तो धावत होता पळत होता, परंतु त्या ठिकाणी अविनाशने सुंदर झेल टिपला अगदी डीप मिड विकेट आणि फॉरवर्ड स्पिलेकडे. सन्मानी अनंताजी दादा जाधव आपलं हार्दिक स्वागत. या वेलकम आणि वेलकम विकेट सुद्धा आली. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये योगेश्वरच्या जागेवर. 4 गडी बाद झालेत 11 धाव संख्येवर. बॅटिंगचा निर्णय का घेतला हाही प्रश्न आहे. कॅप्टन नंतर आला होता टॉस बॉक्स मध्ये की आम्ही चेंज करू का, परंतु नाही, आमचे असोसिएशन ते अलाउड करत नाहीये. एकदा काय तुम्ही निर्णय घेतला, एकदा काय तुम्ही कमिटमेंट केली तर आपली आपकी बी नाही सुनने का, अशी आमची असोसिएशन आहे. आणि त्या असोसिएशनने सांगितलं की नाही तुम्हाला बॅटिंगच घ्यावी लागेल. पण तो आतापर्यंत निर्णय त्यांच्या विपक्ष जातोय कारण 4 धक्के दिले, त्या धक्क्यातून सावरतील का ते बघायचं आपल्याला. यावेळेला टर्न केल्या चेंडूला, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक सुद्धा पाहत आहे. झेल तिथे कॅरी नाही झाला, झेलपर्यंत पोहोचले होते. बॅकअप चांगला आहे, फेकी होते आणि हँडग्लोव्स परिधान केलेले विकेट किपर मिस्टर प्रशांत त्या ठिकाणी कॅप्टन, त्यांना सुद्धा कव्हरिंग नाही जमलं. 2 धावा लिहिल्या पूर्ण झाल्या. त्याकडे बघतायत की आपण झेल घ्यायचा होता परंतु त्याचं पुनर्वसन लगेच केलेलं आहे. बघा लगेचच त्याला उचल बांगडी केली, डायरेक्ट किरवली टू सरवली. तिथे 2 धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना 13 वर 4 गडी बाद आहेत. राकेश नावाचा फलंदाज आलाय निखिलच्या सोबतीला. निखिल खेळतोय 5 धावांवरती 3 चेंडूंमध्ये. आता भावेचा पुढचा आवर द विकेट. फुलरीचा चेंडू ओव्हरपिच होता, ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह पाहतो आपण वेगाने. क्षेत्ररक्षक येतोय चांगला, एकाच ऍक्शन मध्ये कव्हर करतोय, खाली वाकून लगेच स्वतःला झोकून फेकतोय चेंडू. हेच चांगला ॲथलेटिक्सपणा असतो. शरीर तुमची एसटी किंवा तुमची शरीराची ताकद, तुमचं शरीराचं स्ट्रेचिंग, फ्लेक्झिबिलिटी त्याला म्हणतात, ही अशीच पाहिजे मैदानामध्ये. अगदी कधी पण वागता आलं पाहिजे, कधी पण ड्राईव्ह मारता आली पाहिजे, कधी पण सूर मारता आला पाहिजे, उंच उडी घेता आली पाहिजे, स्वतःला स्टेज करता आलं पाहिजे, तरच तुम्ही चांगले फिट राहू शकता आणि चांगला खेळ करू शकता. धावसंख्या चांगली होत नाहीये. यावेळेला ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण, अगदी बॅट ऑन द राईस त्या ठिकाणी फटका लगावला आणि थोडंसं अविनाशने मिसफील्ड केलं. तेच कारण ठरलं की 2 धावा इथे पूर्ण केल्या बॅट्समनने. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना जय हनुमान खांडवल बी संघाची 4 गडी बाद 16 18 करेक्शन करा प्लीज. ओके, एससी आम्हाला सांगतायत आणि आमची यश आमच्या बाजूला येत, त्यांना सुद्धा हेडफोन दिलाय. आज काय हेडफोन डे वगैरे काय किरण थळे, आम्हाला पण द्यावा, आम्ही पण कॉमेंट्री करतोय. हो, यावेळेला रिव्हर्सचा पवित्र आणि लाऊड अपील. आपण उमेश केणेकडे अपील केली गेली परंतु अपील फेटाळलेली आहे. उंच तगडा गोलंदाज भावेश उंचीचा फायदा घेतोय. नुकत्याच आलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत, तसेच आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंगशी SK एंटरटेनमेंटशी जोडलेल्या आमच्या ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. प्रेक्षक, आपण हा पहिला पूल मधला सामना पाहताय आणि याच्या आधी तुम्ही 40+ सामना कदाचित मिस केला असेल किंवा पाहिला असेल जे भोलेनाथ चषकाच्या निमित्ताने. यावेळेला कडक बॅट रोल केली होती वेगाने, पण तो चेंडू खाली राहिला.
चेंडूला खाली ठेवण्यामध्ये सुद्धा सक्षम ठरते भावेश जोशी. आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर जे हनुमान खाडवल बी संघ 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बरोबर इथे धावसंख्या आपण पाहतोय ती आता करेक्शन पुन्हा एकदा करण्यामध्ये आमचे यासीन अग्रेसर झालेत. आय थिंक सो 18 असणार यासीन. 18 ऑन द बोर्ड. येस 18 धावसंख्या ही क्लिअर आहे कारण पहिल्या षटकामध्ये 8 दुसऱ्या षटकामध्ये 3. अरे यार करेक्शन केले कारण मी सुद्धा कन्फ्यूज होतो की 16 जेव्हा बोलत तेव्हा यासीन 18 का म्हणाला. हरकत नाहीये माणूस आहे. सॉरी बोलना का इतना जरूरी है. सॉरी बोला तो झगड़ा खत्म लेकिन डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खत्म. हा ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पडतोय. हा टर्न केला अगदी जवळून क्लोज टू द थाईस. शॉट बॅकवर्ड स्पेलिंगच्या दिशेने कॅरी केलाय आणि एक धाव आता कंप्लीट झाली. आता मी करेक्शन सांगतोय धावसंख्या आता बरोबर 17 आहे. 17 कारण जेव्हा 14 होत्या तेव्हा 2च आल्या होत्या तर आम्ही 18 इथून सांगितलं कारण यासीनी सुद्धा 18 लिहिलं. आपण हरकत नाही. कोणाची चुकी नाहीये. चुकीला माफी नाहीये. आपण त्रुटी सुधारू शकतो. चुकी सुधारणं कठीण असतं कारण ती वेळ निघून गेलेली असते तरी ते आपण त्रुटी समजा ती सुधारलेली आहे. धावसंख्या 17. हो या वेळेला एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोकचा प्रयत्न. बॅटची फ्रेंच कट लागले. आतली कडा फ्रेंच कट लेमन कट चायनीज कट या कट सुद्धा प्रचलित झालेत कारण वेगाने बॅट रोल केली की अशा प्रकारे कट लागत असते जेव्हा चेंडू बॅटच्या कडेला लागतो. सिंगल सिंगल हे धावसंख्या आता 18 वर आहे. आत्ता करेक्शन. दॅट्स इट. 18 ऑन द बोर्ड. आपटी दिली आणि चेंडूला फिरकी दिली गिरकी देऊन चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने वेगाने. स्क्वेलेगचा फिल्डर पोहोचतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये डायरेक्ट थ्रो सुद्धा केलेला आहे. मस्त पद्धतीने कव्हर करून फेकी केली. असे थ्रो येणं अपेक्षित असतं. बाउंड्रीवरून डायरेक्टली. धावसंख्या 19 वर आहे. ही स्पर्धा सुद्धा 19 तारखेला संपणार आहे. परवा 19 तारीख ग्रँड फायनल सुपर संडे पाहायला विसरू नका. जय भोलेनाथ चषक 2025. बॅकअप हँडचा वापर आणि हा चेंडू प्रॉपरली येतोय. तो सुद्धा आउट ऑफ द पार्क. शॉट ऑफ द टुडे. सिक्सर. आला. जय हिंद देवरुंग विरुद्ध नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा. दोन्ही कॅप्टन येऊन थांबा. काय मस्त पद्धतीने ओव्हरपिचला इनसाइड आउट काढलं होतं आणि टायमिंग किती बेमिसाल होतं. असं वाटलेलं की झेल कॅरी होईल पण तो किती हवेच्या वेगाने गेला. म्हणजे याचा अर्थ यासीन की आज हवा जी आता वाहते संकष्ट चतुर्थीला ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते म्हणूनच तो चेंडू पश्चिमेकडे जात असताना अक्षरशः बाळाराम मेहर साहेबांच्या भट्टीकडे जात असताना तो सिक्सर आला आणि धावसंख्या 6 फुललेली आहे. 25 वर 4 गडी बाद. 25 ऑन द बोर्ड. पुण्याचा रिव्हर्सचा पवित्र सक्सेसफुली. व्हॉट रिव्हर्स हिट फॉर द 4 रन्स. वाव. हॅलो. तर सॉरी फॉर द इंटरप्शन. इथे थोडासा आमचा आवाज कमी झाला होता. षटकार आला लागोपाठचा. दुसरा षटकार आला. धावसंख्या इथे 31 वर. हो अजून एक कडक फटका मारायचा प्रयत्न आणि चेंडू जातो गॅप मधून. वा लेदर स्टाईलचा फटका पाहण्याजोगा आहे. 4 रन. केली होती पाहू शकता रिप्ले मध्ये. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर हाफ व्हॉली होता
आणि अक्षरशः बॅट इतकी बेगाने स्लाइस केली की पूर्णपणे गोलाकार फिरली आणि चेंडू बॅटच्या त्या टायमिंग मध्ये जबरदस्त टायमिंग झाला आणि गली आणि थर्डमॅन मधून तो चेंडू किती वेगाने बघा जातोय अगदी सीमा रेषेच्या बाहेर. त्या ठिकाणी एक बॅनर दिसतंय आमचे सन्माननीय आय थिंक सो मदनजी जाधव साहेबांचा MD साहेबांचं बॅनर आहे तिथे धडकला आणि त्या चौकाराने धावसंख्या 35 वर 35 ऑन द बोर्ड. असं वाटलं नव्हतं की धावा इथे वेगाने फुलतील, परंतु सन्माननीय दिनेशजी पाटील निलेशजी पाटील युवा उद्योजक आलेले आहेत आमचे. या मला वाटतं टॉस पण ते करणार असतील. आपलं हार्दिक स्वागत निलेशजी पाटील युवा उद्योजक युवकांचे प्रेरणास्थान. आणि बघा आपले सर्वांचे प्रेरणास्थान जाणता राजा शिवशंभू छत्रपती शिवाजी महाराज यांचा झेंडा आपला गर्वाने अभिमानाने इथे अगदी डौलत असताना ते चित्र आपण पाहिलं ऑनलाईन आपल्या स्क्रीनवरती. कैलासवासी बापूदाजी काकडे स्टँड सुद्धा दाखवला जातोय, ज्या स्टँडमध्ये हळूहळू प्रेक्षक वाढतायत आणि इथे हळूहळू नव्हे तर वेगाने धावसंख्या वाढते. 35 वर जाऊन पोहोचलीये. षटक सुद्धा समाप्त झालं. 4 षटकांमध्ये ही धावसंख्या 9च्या आसपास गेली प्रति षटक. 9 धावा शेवटचं षटक इथे. राऊंड द विकेट. या वेळेला चेंडू ड्राईव्ह केल्यावर पिच होता आणि जातोय डायरेक्ट वाईडिस लॉग ऑफला. मिसफिल्डिंग झाली आणि तेच कारण झालं की एका धावेचं रूपांतर 2 मध्ये सक्सेसफुली कंप्लीट केलं. मस्त पद्धतीने समन्वय, दोन्ही पण बॅटरचे एकमेकांना तालमेल, कॉल एस नो वेट, भागम भाग. धावसंख्या 37 वर 37. टॉस साठी आपण सज्ज राहा. जय हिंद देवरुंग. नक्षत्र ज्युनियर, परंतु आता मात्र हा झेल घेणार का नाही हा कॉमेंट्री बॉक्स कडे आमच्या चिमुकल्या ग्रीष्माकडे येत असताना षटकार. सजवला यालाच म्हणतात प्रगती पथावरती जाणं. जसं आधीच्या काळामध्ये हे बाबगाव परिसरातून जाण्याला भीती वाटत असायची. असं जंगल होतं पूर्णपणे. जेव्हा कल्याणकडे आपण बाईकवरून प्रवास करायचो, पण तो काय हळूहळू प्रगती झाली या परिसरामध्ये. जसं आपण पिसे डॅम पासून निघालो की अगदी जंगल वाटायचं, भीती वाटायची रात्रीच्या वेळेला. परंतु अनेक आमचे हे मान्यवर बसले जे आधी आजी माजी सरपंच आहेत, त्या सर्वांनी जी प्रगती केली तशी प्रगती या बॅटर्स लोकांनी केली. अजून एक छान पद्धतीने इथे चौकार येतोय. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ partnership there on the ground, on the fence for the 4 runs. उंच जातोय, अंतर गाठेल का? उंची जास्त आहे पण तो अंतर कमी आणि बरोबर झेल टिपलाय. इट्स अ कॅच ऑफ द टुडे, कॅच ऑफ दिस मॅच. फलंदाज बाद, वेल टेकन. जे आजी माजी सरपंच असतील, ग्रामपंचायत पॅनल असेल, सर्वांनी एक वसा घेतल्या परिसरातील आणि या परिसरात पूर्णपणे 4 चंद्र लावलेले आहेत. आणि त्याच परिसरातील हे सुंदर देखणं क्रीडांगण हे सुद्धा एक स्वप्नोत क्रीडांगण आहे जे आपल्या बाबगाव देवरुंग परिसराला लाभले. गांधारी नदीच्या कडेला म्हणजे सर्व सुख सुविधा इथे उपलब्ध आहेत. या परिसरामध्ये चांगले बिझनेस हब तयार झालेत, चांगले या ठिकाणी हॉटेल्स आहेत आणि राहण्याच्या सोयी सुद्धा आहेत. सर्व काय सर्व गुणसंपन्न परिसर म्हणजे आमचा देवरुंग, बाबगाव, सावत, पिसे
इथून जो परिसर लागतोय आणि मेन म्हणजे हा रस्ता कल्याण ते नाशिक हायवेला सुद्धा जोडला जातोय, ही महत्वाची बाब. इथे बॅट आणि चेंडू जोडला जातोय, परंतु त्या ठिकाणी चांगलं कव्हरिंग केलं जाते प्रवेशद्वाराजवळ. आणि बघा पाहता पाहता 2 धावा पूर्ण होतील का? भावेश जोशीने तिथे फेकी केली. विकेट किपर जो होता वेगाने आला आणि षटक संपल्याचा इशारा. अशा प्रकारे प्रेक्षको सर्व 5ही षटकं समाप्त झाली. धावसंख्या बरोबर आहे ती 49 म्हणजे 50 धावांचा अक्षरशः बरोबर कंप्लीट टार्गेट सेट केले. 50 धावांचं 5 षटकांमध्ये आपण टॉस साठी बोलवतोय. सन्मान्य आमचे सुभाजी नारायण जाधव यांचं आगमन होत आहे आपल्या ह्या व्यासपीठाकडे. डॅशिंग पर्सनॅलिटी, एक साऊथ इंडियन हिरो असल्यासारखे. आणि बघा जशी का 2 बॉडीगार्ड ठेवलेत की काय. डाव्या बाजूला मनोजजी पाटील हे सुद्धा चांगले बिझनेसमॅन, उजव्या बाजूला पोलीस पाटील, त्यांच्या मधोमध आमचे डॅशिंग सुभाजी नारायण. काय एंट्री आहे, लेट लेकिन ग्रेट एंट्री. आपका यहाँ पे हार्दिक स्वागत है. मनोजजी पाटील सोबत राजेशजी पाटील, पोलीस पाटील देवरंग आणि सुभाजी नारायण. अगदी दानशूर व्यक्तिमत्व, देखणं व्यक्तिमत्व, चॉकलेट बॉय, चॉकलेट हिरो कमिंग ऑन द स्टेज. वेलकम या. तसेच पंढरीनाथजी म्हात्रे सावतगावचे आमचे सुप्रसिद्ध समाजसेवक, आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. जय भोलेनाथ चषक 2025च्या ह्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं स्वागत. आणि मी आता दोन्ही कॅप्टनचं स्वागत करतोय. आपण यायचे टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये. जय हिंद देवरुंग आणि नक्षता ज्युनियर चौदरपाडा. जाऊया आपण टॉस कडे. महेंद्रजी केणे, तुजी जोशी, आमचे चॉकलेट हिरो सुभाजी नारायण जाधव. अनेक मान्यवर लागतील आम्हाला. मॅचेस तशी है या, क्योंकि आप आए बाहर आई, चलेगा अपने को चलता है. कम से कम त्रिमूर्ति लगता है अपने को. मनोजी केणे या, क्या असू दे या 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 या. कारण आमचं डिमांड आहे की, कारण मागणी तशी आहे तुम्हाला. येस, बघा किती मोठा सामना असेल तुम्ही अंदाज घेऊ शकता. 4 मान्यवर, मनोहरजी केणे, सुभाष नारायण जाधव, संतोषजी जोशी आणि आमचे महेंद्रजी केणे. टॉस होत असताना पाहू शकता आपण ग्रीष्मा इलन कॉल दिलाय आणि आलाय जय भोलेनाथ. टॉस जिंकलेले देवरुंग. जय हिंद. नाही, धन्यवाद संतोषजी जोशी, धन्यवाद महेंद्रजी, धन्यवाद सुभाषजी नारायण जाधव, धन्यवाद मनोहरजी केणे. आणि स्प्राईट द्या टॉस विनिंग कॅप्टन साठी. स्प्राईट आमचे पोलीस पाटील देतात, राजेश पाटील यांना महेंद्र स्प्राईट देत असताना टॉस जिंकलाय. चला, वेळ आहे आपल्याकडे. इन ऍक्शन मध्ये आज क्या बात आहे, आज खेळणार आहेत. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. कुक्षा परिसरामध्ये आले होते तेव्हा खेळले नव्हते, याचं कारण? काही कारण नव्हता, जास्ती पोरा होती, त्यांना मी चान्स देऊ दे बोलू, मी थोडासा लेट आलो. हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे, म्हणून तुम्ही सर्वांचे लाडके बनलेले आहेत. जेव्हा तुम्ही दिसता तेव्हा लगेच तुमचं नाव घेतलं जातं. या स्पर्धेसाठी काय जयत तयारी केली आहे? तयारी तर केलेली आहे आम्ही. 5वी वेळेला आम्ही गटातून निघताना हारलो. बघू आता, देवावर आमचा विश्वास नाही का आमचा देवावर विश्वास नाही. समोरचा ज्युनियर संघ आहे, पण तो सुद्धा चांगली अगदी कामगिरी करतोय, अगदी चांगली उभारी घेतोय. या संघाविरुद्ध 2 हात झालेत. हा झालेत. ते आपलं कांडवालच्या इथे कुक्षालाच सामना झालेला होता त्यांचा आणि आमचा पहिला. बरोबर. चला, अगदी आपण पाहिलं की मनोगत व्यक्त केलं राजेशजी पाटील यांनी. टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय. तर ज्युनियर संघ आपला चौदरपाडा मस्त पद्धतीने परफॉर्मन्स आपण केलं होतं श्री गणेश चषकामध्ये. आणि आता तुमच्या टीम मध्ये काय बदल? काय नाही, आहे तो संघ राहणार आहे. पूर्ण कॉन्फिडेंट आहेत या स्पर्धेमध्ये? हो, पूर्ण कॉन्फिडंट आहे. काय वाटतं, किती धावा योग्य वाटतायत? 55 ते 60 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतात. थोडा डाऊनफॉल चालू आहे, तेवढं काय नाही, तर येतच राहतंय. तरी आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि पूर्णपणे कॉन्फिडेंटली खेळून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. मस्त बोला. चला, दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. राजेशजी पाटील तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. टॉस जिंकला जय हिंद देवरुंगच्या कॅप्टन राजेश पाटीलने. त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. आपण जाऊया मैदानाकडे, जो धावांचा पाठलाग सुरू झालाय. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील योगेश पाटील सर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद मनोज कारवे सर.
चांगली धावा इथे मात्र उभारल्या पहिल्या सामन्यामध्ये. या 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे आणि इथं मात्र कुठेतरी श्रद्धेने देवाकडे तुम्हाला मागणी करावं लागेल राजेश पाटील, कारण आज संकष्ट चतुर्थी आहे. गणरायाकडे तुम्ही एक चांगलं मागणं करा की आज आमच्याकडून मात्र चांगला खेळ या स्पर्धेमध्ये होईल. कारण जरूर त्यांनी चांगला उल्लेख केला की आम्ही 5 वेळा क्वार्टरफायच्या मॅचेसमध्ये पराभूत झालो, परंतु एकही स्पर्धेमध्ये आम्ही टॉप रँकिंगमध्ये पोहोचलो नाहीत, टॉप 10 मध्ये पोहोचलो नाहीत. की हा तो आज प्रयत्न त्याच्याकडून पाला मिळू शकेल का? वेलकम बारबजी मेहर, आमचे को कमिटी मेंबर, आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या 3 षटकामध्ये जर विचार केला पहिल्या इनिंगमध्ये तर फक्त 16 धाबा आल्या होत्या, परंतु मागील 2 षटकामध्ये तब्बल 33 धाबा जोडल्या. त्यामध्ये निखिल आणि राकेशने कमालीचा खेळ सादर केला आणि चांगल्या धावसंख्येकडे मात्र जय हनुमान खांडबल बीच संघाने मात्र वाटचाल केली. पटका चांगला होता, परंतु लॉंगरकडे फिल्डर तैनात आहेत. षटकात सुरुवात केली गोलंदाज निखिल जाधवनं. आतापर्यंत चांगला लेंथवरती मारा करतोय. 4 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले, 2च धावा त्याने खर्च केल्या. दरम्यान आपल्यामध्ये योगी सर सन्माननीय आदेशजी जोशी आलेले आहेत. शिवसेनेचे अगदी धडाधडीचे झुंजार नेतृत्व एकनाथ शिंदे गट आणि तालुका उपप्रमुख असे आपले व्यक्तिमत्व आदेशजी जोशी, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आणि आपलं कार्य खूप सुंदर सुरू आहे. शिंदे म्हणजेच सांगण्याचीच गरज नाही की ज्याने अनेकांना एकत्र केलं आणि पूर्णपणे सरकार स्थापित केलं आणि त्या सरकारला आता कोणी शमू शकत नाही, सुद्धा आपल्याला चित्र पाहायला मिळते. जाऊया आपण कमेंटी बॉक्स मध्ये आणि वेलकम आदेशजी जोशी साहेब. ओके, प्रशांत आणि अविनाश हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. खेळपट्टीवरती सध्या तरी सुरुवात संत गतीने आपण पाहत आहोत. गोलंदाज ओढ द विकेटना हो फटका चांगला पाहायला मिळतो. फक्त टर्न केला चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र सीमरेषे पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. तू रोहितला मात्र जरूर काहीतरी शिकावं लागेल, ज्याप्रमाणे त्यांनी तो मिस्टेक तिथे मात्र केली आणि त्याच्यामुळे मात्र कुठेतरी योगेश लावणे बसंगाला 4 धावांचा मात्र जरूर फायदा झाला. पहिल्या षटकाचा केली ते मात्र संपन्न 6 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. म्हणजे येणारे 24 चेंडू अजूनही शिल्लक आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 44 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 11च्या धावगतीने या ठिकाणी धावा इथं मात्र जोडावा लागतील. जर या धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर यानंतर जरूर दोन्ही संघ आपण जर पाहिले तर सज्ज आहेत. जयहिंद देवरू विपक्ष नक्षत्र ज्युनियर सोदरपाडा. यापूर्वी या दोघांमध्ये सामना जरूर झाला होता, परंतु त्या मॅचेसमध्ये आपण जयहिंद देवरू संघाला विजय होताना पाहिलं. त्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये एवन जोडे आमनेपाडा संघ फाईट करेल RD11 किरोली संघाच्या विरोधात. आणि आजच्या दिवसातील पहिला फेरीत शेवटचा सामना असेल नक्षत्र सिनियर सोदरपाडा विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल. अशा आज आपण मॅचेस पाहणार आहोत. 8 संघ सुद्धा आज आपल्याला खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. दुसरा पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. गोलंदाज योगेश्वर षटकाला सुरुवात करतोय. खूपच लॉंग रनअप आहे. पाहू शकाल अगदी राईट नंबर राऊंड द विकेट मारा करतोय. अविनाश इज ऑन स्ट्राईक वरती आहे. खेचून मारला ऑन साईडला. ऑफ स्ट्राईकचा चेंडू होता. ऑन साईडला टर्न केला, मिड विकेटला पुन्हा फिल्डर तिथे सज्ज आहेत. सिंगल धाव तिथे मात्र जरूर पूर्ण केली गेली. थोडीशी संत आणि सावध सुरुवात आपण पाहत आहोत आणि जरूर या सामन्याचा सुद्धा आनंद घेता असताना पाहू शकाल अगदी आमने गावातील जे लेजेंड आहेत खेळाडू ते मात्र जरूर या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या युवकांना जरूर मात्र त्या ठिकाणी प्रोत्साहित करतायत. कारण आमने गावाचा आणि क्रिकेटचा खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो. स्वीक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या रेषेत मात्र फलंदाज प्रशांत आला नाही, कारण फुलरलेत होती. वाईट यॉर्करचा प्रयत्न गोलंदाजाने तिथे केला गेला आणि अखेर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडू इथे मात्र आपण पाहत आहोत. जी सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये खांडबल बस संघाची होती तशीच सुरुवात कुठेतरी आपल्याला योगेश 11 आमने बस संघाची आपण पाहत आहोत. हा दोन्ही संघ जर पाहिले तर यंग आहेत. जास्तीत जास्त युवा खेळाडू या दोन्ही संघामध्ये आपण पाहत आहोत. रेबाचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. सर्व आज प्रशांतने आपल्या भातातून फटके बाहेर काढले, परंतु एकही परफेक्टली फटक्या त्याला मात्र चेंडूमध्ये मिडलिंग करता आला नाहीये. याचं कारण योगेश्वरने सुद्धा मात्र चांगला अभ्यास केलाय सर्व आमनेच्या फलंदाजाचा आणि त्या अभ्यासानुसार मात्र या ठिकाणी कामगिरी करतो. ही सुरुवात निखिल जाधवनं पहिल्या ओव्हरमध्ये करून दिली.
त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र योगेश्वर सुद्धा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला सामना आपण पाहतोय. ओ इथे मात्र पाहू शकाल इष्टा दाखवल्या आणि त्या इष्टा वाकवल्या गोलंदाज योगेश्वरनं पहिल्या धक्का लागतो टीम योगेश 11 आमने बसंगाला फलंदाज प्रशांत बॅक टू द डगआउट. परंतु तर या विभागामध्ये लोढा आला नाही, परंतु या मैदानामध्ये योगेश्वर नावाचा वादळ जरूर आता मात्र निर्माण झालाय. कारण पहिली विकेट त्याने प्राप्त करून दिली आणि ज्या विकेटची आवश्यकता होती, कारण या हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर प्रशांत चांगल्या टच मध्ये होता आणि त्याला मात्र या ठिकाणी स्वस्तात माघारी पाठवण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं. नवीन फलंदाज देवेंद्र आता मात्र आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मध्ये, परंतु 7ला 1 विकेट इथे मात्र या ठिकाणी आपण पाहत आहोत ऑन स्क्रीन. आज काय जबरदस्त टेलिकास्ट पाहतो आपण. 3 कॅमेऱ्याच्या साह्यानं या स्पर्धेला मात्र पूर्णपणे कव्हर केला जातोय. प्रत्येक वेगवेगळ्या अँगल्स तुम्हाला इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या सोबतीला पाहू शकाल लाईव्ह ऑपरेटर मिस्टर यश म्हात्रे आहेत. पूर्णपणे फलंदाजाचे हावभाव दाखवले जात आहेत. पूर्णपणे इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला देण्याचा प्रयत्न करतात. इथे मात्र गोलंदाजाने कुठल्या कंपनीचे शूज तिथे मात्र परिधान केले ते सुद्धा मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतात आमचे कॅमेरामॅन. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, शॉट पहिल्याकडे फिल्डर तैनात आणि अखेर बॅक टू बॅक दुसरी सफलता. आणि या विकेट नंतर मात्र आपण जरूर म्हणू शकतो की आमने बसंग थोडासा बाकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त केले गोलंदाज योगेश्वरनं. आणि गोलंदाज आता मात्र इज ऑन हॅट्रिक. न्यू बॅटर भावेश उर्फ बाबू. आणि भावेशला आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी इथे मात्र स्वीकारावी लागेल. हो पहिल्या चेंडूवरती पंच करण्याचा प्रयत्न होती, चेंडूच्या रेषेत जाण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन थोडीशी आपण जर पाहिली तर ऑफस्टिकच्या बाहेर होती आणि थोडासा फलंदाजाच्या अवाक्याच्या बाहेर सुद्धा मात्र लेंथ आपण पाहिली. पंचाच्या वतीनं वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. परंतु फलंदाज एक विनंती असेल की आपण कुठल्याही प्रमाणे पंचाकडे कुठल्याही प्रकारचा इशारा करू नका, कारण आमचे तिन्ही ऑफिशियल पंच आहेत. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सन्माननीय आमने पाटीलचे ज्येष्ठ समाजसेवक बलिरामजी काकडे काकांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल काकाने की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हो चेंडू खाली राहतोय, सबमरीन डिलिव्हरी. या बलिरामजी काकडे काका या पण चेतनांचे जे पिताश्री आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्याचं करूया आपण सरचे स्वागत. दुसरा षटकाचा खेळ सुद्धा इथे मात्र संपन्न झाला. म्हणजे 2 पॉवर प्लेचा खेळ आपण जर पाहिलं तर कुठेतरी जय हनुमान खांडबल बस संघाच्या बाजूने आतापर्यंत आपण या सामन्याचं वर्चस्व जास्त पाहू शकतो, कारण फक्त 8 धावा इथे मात्र 2 षटकामध्ये जोडल्या गेल्या. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या तर 2 षटकामध्ये धावा होत्या 11, परंतु इथे धावांचा पाठला करत असताना फक्त 8 धावा जोडल्या टीम योगेश 11 आमने बस संघाने. म्हणजे आपण समीकरण जर पाहिलं आता तर मात्र 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 42 धावांची आता मात्र या ठिकाणी अजूनही आवश्यकता आहे. 5 षटकांचे ज्यावेळी सामने असतात एखादा षटक जर चांगला आपल्या बाजूने आला तर मात्र जबरदस्त खेळ आपण करू शकतो आणि तो मोमेंट जर शिफ्ट आपल्या बाजूने झाला तर मात्र या सामन्यामध्ये आपण कमबॅक करू शकतो. आणि तो एखादी ओव्हर इथे मात्र चांगली या ठिकाणी पाहायला मिळेल का आमने बस संघाच्या वतीनं. 3रा षटकात सुरुवात करतो आणि 3ऱ्या षटकासाठी सुद्धा नवीन गोलंदाजाचा इथे मात्र वापर केला. प्रवीणला इथे मात्र संधी दिली गेली. असं वाटलं की दुसऱ्या स्पेलमध्ये आपल्याला निखिल पाहायला मिळू शकेल, परंतु एखादा प्लॅन असावा खांडवल बस संघाचा. एक विनंती करतो, जो पाण्याच्या टाकीचा काम चालू आहे त्याच्या अगदी एक्झॅक्टली खाली 2 व्हीलर आहे. प्लीज विनंती करतो की आपण ग्लास थोडीशी बाजूला करा आपल्या 2 व्हीलरची. आपला आरसा थोडासा बाजूला करा कारण थोडासा प्रॉब्लेम होतोय.
पाण्याच्या टाकीच्या अगदी बाजूला एखादा एक टू व्हीलरवाला आहे, त्याला विनंती करतो की आपल्या गाडीचा जो आरसा आहे थोडासा दुसऱ्या बाजूला करा. वो पानी की टंकी के पास जो आदमी टू व्हीलर पे बैठा है उसको मैं गुजारिश करता हूं आईना थोड़ा सा दूसरी तरफ करो या फिर गाड़ी थोड़ा सा आगे ले लो. यस यस ओके ओके क्या बात है. हो फटका अभेद केला शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय होतो आणि अखेर चेंडू चालला वाडिश लॉंग ऑफला. फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत या ठिकाणी या सिंगल धाव कंप्लीट केली गेली. सिंगल धावसंख्या आता मात्र पुढे जाताना आपण पाहत आहोत तो 2 गडी बाद 9 धावांचा वेग इथे वाढवावा लागेल. आणि दोन्ही फलंदाज जर पाहिले तर दोघांकडे जी क्षमता आहे की इथून सुद्धा या सामन्याला टर्न करू शकतात. एका बाजूला अविनाश थोडंसं मात्र साज पडतोय. 6 चेंडूचा त्यांनी सामना केला. 6 मध्ये पहिले तर 3 डॉट चेंडू तो केलाय. 3 धाबा त्यांनी आतापर्यंत जोडल्या आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल भावेश ज्याने पहिला चेंडू खेळत असताना मात्र जरूर तो त्या ठिकाणी बीट झाला होता. इथं चेंज ऑफ पेस ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चला अगदी या मिडविकेटला क्षेत्रशक्ती तिथे मात्र सज्ज आहेत. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. आज जय हनुमान खानवल बस संघाची जलवे थोडेसे आपल्याला वेगळे पाहायला मिळत आहेत आणि एक वेगळा संकल्प घेऊन संघ आय थिंक या स्पर्धेमध्ये उतरला की काय. आणि त्या अनुषंगाने मात्र आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आली नाही. एक मात्र चौकार आपण जरूर पाहिला प्रशांतच्या बाटमधून, परंतु तदनंतर कोणत्याही फलंदाजाला सीमारेषा इथे मात्र ओलांडण्याची संधी गोलंदाजाने आतापर्यंत दिली नाहीये. आणि तो चौकार सुद्धा मिसफिल्डच्या जोरावरती आपण पाहिला होता. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी आहे. चूक टप्प्यावरती लेंथ मारा करता येतोय सर्वच गोलंदाज. आणि आता मात्र कुठेतरी फलंदाजावरती प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. खरं ज्यावेळी आपण 50 धावांचा पाठलाग करतो त्यावेळी मात्र मोठे फटके येणं गरजेचे असतात, परंतु तशा प्रकारचा खेळ आतापर्यंत होत नाहीये. 10-2 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत. आणि तिसरा षटक अगदी समाप्तीच्या वाटेवरती आपण पाहतोय. फटका बिस्टामिंग आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जरूर मिड ऑफ कडे पोहोचतोय तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र फक्त पूर्ण केली गेली. असं वाटतं की आज 1-2चा आकडाच फक्त या ठिकाणी गायला जातोय. कारण इथे तुम्हाला आता 4चा आणि 6चा आकडा मात्र या ठिकाणी बोलावा लागेल, पाठांतर जरूर तुम्हाला करावा लागेल. परंतु तशा प्रमाणे खेळ इथे मात्र सादर करण्यासाठी मात्र या ठिकाणी गोलंदाज मात्र ती चूक करतील का. 13 चेंडू शिल्लक आणि 13 मध्ये 39 धाबांची आवश्यकता. पहा सर्व फटके मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतायत. इथे रनआउटची संधी असेल. यस अंडरम फेकी परफेक्टली एस्टरवरती निशाणा साधला गेला आणि अखेर तिसरा फलंदाज बाद झाला अविनाश रनआउटच्या स्वरूपात. स्क्वेअर अँगल तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी या चेंडूचा रिप्ले तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पूर्णपणे बॉडीला चेंडू स्पर्श झाला आणि तिथे मात्र रिक्स उचलली एका धाबेसाठी आणि त्या रिक्स मध्ये पहिल्यांदाचा विनाश रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. 3 धक्के आतापर्यंत लागले गेले. न्यू बॅटर राकेश आलाय 5व्या क्रमांकावरती. राकेश पाटील हॉट खेळाडू आहे. राकेशने काय कमालीचा खेळ आय थिंक आई काल भैरवी चषकामध्ये गेला होता. ॲज अ फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये किमान 2 ते 2.5 फूट त्यांनी चेंडूवरती जंप घेतले होते आणि तो अखेर षटकाचं रूपांतर त्यांनी सिंगलमध्ये केला होता. आणि त्यावेळी जरूर मी त्याला नाव दिले की उडता राकेश. परंतु आज त्याला बॅटिंग करायची आहे. संघ संकटामध्ये सापडलाय आणि त्या संकटातून मात्र बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी चांगला खेळ सादर करावा लागेल. 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 39 धाबांची आवश्यकता म्हणजे 19.50च्या गतीने तुम्हाला या ठिकाणी धाबांचा पाठलाग इथे करावा लागेल किंवा तुम्ही त्यापेक्षा इतर जास्त सुद्धा धाबा या ठिकाणी जोडू शकता. आणि ती ताकद या दोघांकडे आहे. खास करून आज भावेशचं जो नाव आहे त्या नावारूपाने त्याला खेळ सादर करावा लागेल. परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतोय निखिल जाधवला. आज गोलंदाजाने पाहिजे तर जास्त गती दिली नाहीये. खानवल संघाच्या सर्वच गोलंदाजाने मिडियम पेसरवरती मात्र या ठिकाणी चेंडू हाताळले. पाहू शकाल अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू. पंचाचा लीग बायचा इशारा. अवंतर धाव तिथे मात्र आपण पाहत आहोत.
बुडत्याला काठीचा आधार असं सुद्धा मात्र या ठिकाणी आपण म्हणू शकतो. या पहिल्यांदा जरूर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु एकही फटका मात्र परफेक्टली मिडल मात्र पाहिला नाहीये. रेबाचा फटका हवेत केला, डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये, चेंडू जाईल का बाउंड्रीच्या बाहेर. पाठलाग सुरू आहे, रेस सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र अगदी बाउंड्री लगत मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि अखेर 2 धावा राखीच्या बॅट मधून पाहिले आपण. सिंगल डबल जास्त नुकसान या ठिकाणी जय हनुमान खांडवल बस संघाला होणार नाही हे त्यांना सुद्धा ठाऊक आहे. परंतु जर मोठे फटके जर यायला लागले तर मात्र गोलंदाजावरती जरूर आपल्याला थोडासा प्रेशर इथे मात्र वाटणारा पाहायला मिळू शकेल. परंतु आतापर्यंत या सामन्यावरती पकड निर्माण केली ते म्हणजे खांडवल बस संघाने. हो, ही पावर लागेल लाईन एक्झॅक्टली चुकीची आहे, कारण डाबास्टिकचा चेंडू भरपूर बाहेरून चालला आणि अखेर पहिली अवंतर धाव या ओव्हरमध्ये निखिलनं दुसरी अवंतर धाव खर्च केली. पहिली धाव लेगबायच्या स्वरूपात आली होती, ही वाईटच्या स्वरूपात आली. सिंगल धावसंख्येने मात्र संघाची धावसंख्या पुढे जाताना आपण पाहत आहोत 15 धावा, 3 गडी बाद 15. अजूनही पाहिजे तर 35 धावांची आवश्यकता, 50चा लक्ष्य तुम्हाला या ठिकाणी पार करायचा आहे. आणि सध्या तर रस्ता जर पाहिलं तर कुठेतरी खडतर आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व गोष्टी शक्य आहेत. कुठली गोष्ट अशी नाही की अशक्य. तुमच्याकडे जिद्द असेल, तुमच्याकडे चिकाटी असेल, तुमच्याकडे गुण कौशल्य असेल तर तुम्ही इथे सुद्धा मात्र सामना जिंकू शकता. परंतु काय चांगली गोलंदाजी. निखिल जाधवनं पहिल्या स्पेलमध्ये पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा पहा त्याच रिदमनं तो गोलंदाजी साकारतोय. हो, जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरला, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत आणि या दुसऱ्या प्रयत्नामध्ये जो झेल त्याने प्रयत्नामध्ये प्राप्त केला नाही. अखेर 4था धक्का लागत असताना टीम योगेश 11 आमने बस संघाला. मात्र त्याला प्रेशर सिच्युएशन मध्ये आता मात्र या ठिकाणी पाठवलाय अगदी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वर बॅटिंग करण्यासाठी. आणि असं वाटतं की आता मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व राखलंय टीम खांडवल बस संघाने. फटका चांगला राखीने सजवला, परंतु गॅप त्याला शोधता आला नाही. ही सुद्धा विकेट धोक्यात आहे, कारण पाहू शकाल क्षेत्ररक्षक शेड्यूल जाण्याचा प्रयत्न करतो रोहित. कमालचा झेल पकडतोय, बॅक टू बॅक दुसरा धक्का या ठिकाणी टीम आमने बस संघ आता मात्र पूर्णपणे आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय. जरूर हे सुद्धा आपल्याला कळत नसतं, परंतु या ठिकाणी चांगल्या मधुर वाणीतून हे गायलेलं गीत पाहिलं आपण अजय गायकवाड यांच्या वाणीतून. परंतु या ठिकाणी गोलंदाज काय सुंदर कामगिरी करतायत. न्यू बॅटर पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये येताना मनोजला आपण पाहत आहोत. 15ला 5 नाजूक परिस्थिती. काल तुम्ही पाहिले असेल की BPL भिवंडी प्रीमियर लीग मध्ये एनकेस्पर खांडवल संघ 11 वरती अलाउड झाला. खरा परफॉर्मन्स त्या स्पर्धेमध्ये आपल्याला एनकेस्पर खांडवल संघाचे पाहायला मिळालं. परंतु या ठिकाणी जय हनुमान खांडवल बस संघ काय जबरदस्त कामगिरी करतोय. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 35 धाबांची आवश्यकता, म्हणजे तुम्हाला 6 चेंडूमध्ये 6 षटकार इथे मारावं लागतील. आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये पहिल्यांदा कारनामा पप्प्या खारेकने केला होता. RK किडानगरी भादवडवरती 34 धाबांची आवश्यकता असताना 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम त्याच्या नावावरती अजूनही अबाधित आहे. आणि इथं आता 35 धावा जोडायच्या आहेत आणि या 35 धावासाठी बाबू इथं मात्र एखादा विक्रम आपल्या नावावरती नोंदवेल का. हे दृश्य पहा,
जयंत देवरुख संघाची सध्या मीटिंग सुरू आहे. कुठल्या क्रमांकावरती कुठल्या गोलंदाजी द्यायची. वेलकम समीरजी केने, लेजंड आहेत देवरुख संघाचे. आणि नेक्स्ट सामन्यामध्ये तुम्हाला जयंत देवरुख संघ खेळताना पाहायला मिळेल. न्यू गोलंदाज सुदर्शन आलाय आणि सुदर्शनला मात्र या ठिकाणी 35 धावांचं संरक्षण करायचं आहे. फटका चांगला पाहतोय. लॉंग ऑफला मात्र फिल्डर तैनात. लावून द कार्पेट चेंडूच्या पाहिल्या तर अगदी वेगाने जरूर आला तो, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. डॉट चेंडू आणि आता मात्र आपण म्हणू शकतो या सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण केली विजयाच्या दिशेने. आता मात्र पूर्णपणे वाटचाल करत असताना टीम जय हनुमान खांडवल ब. फटका हवेत केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर जरूर चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर झेल होता, परंतु चेंडूला थांबवण्यामध्ये त्याला यश आलंय. आणि आता मात्र 22 सिंगल धाव कंप्लीट केली गेली. विजयाच्या दिशेने मात्र जरूर वाटचाल करत असताना जे विजयाचे दरवाजे आहेत ते आता मात्र पहिल्या सामन्यामध्ये या कुंद्री खानवाल संघासाठी आता मात्र उघडले गेले. कारण पाहिलं तर सुरुवातीला हा संघ पूर्णपणे दडपणामध्ये होता, परंतु निखिल जाधव त्याचप्रमाणे राकेशने मात्र हा सामना जिवंत ठेवला आणि अखेर सर्वजनक धावसंख्येपर्यंत या संघाने मजल मारली. 49 धावा पहिल्या इनिंगमध्ये जोडल्या आणि त्याचा मात्र संरक्षण करत असताना गोलंदाजाने मात्र अतिशय सुंदर कामगिरी केली. फक्त आता औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये, आपण असंच म्हणू शकतो. फक्त 3 लिगल चेंडू या ठिकाणी सुदर्शनला टाकायचे आहेत. चेंज ऑफ पेस, सरळ बॅटने लॉफ करतोय. अगदी गोलंदाजा बाजूने चेंडू चालला अगदी साइड स्क्रीनच्या समोर. पूर्ण इनिंगचा विचार केला तर एक मात्र चौकार पाहिला आपण, तो सुद्धा मिसफिल्डच्या जोरावरती. म्हणजे या ठिकाणी योगेश 11 आमने बसकर कुठल्याही फलंदाजाला डोकं वर करू दिले नाहीये. गोलंदाजाने एवढ्या चांगल्या दर्जाची कामगिरी गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये आपण आज पाहिली. राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जागेवरती छाप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात. सिंगल धाव असं वाटलं की पूर्ण करतील, परंतु तो प्रयत्न त्याने केला नाहीये आणि अखेर डॉट चेंडू तिथे मात्र आपण पाहिला. आणि आमचे दोन्ही जे आमच्या दोन्ही संघाच्या टेपण्या ज्या आहेत, जे आमचे 12 मॅन खेळाडू आहेत, एकाच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती थोडीशी निराशा पाहत आहोत. मॅच ओव्हर, मॅच जिंकली या ठिकाणी जय हनुमान खांडवल बस संघाने. सो अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम खांडवल ब आणि हार्ड लक योगेश 11 आमने बस संघ. 40+ आमने स्पोर्ट आमने संघाने जरूर सामना जिंकला, परंतु रेग्युलर मॅचेस मध्ये या युवकांना मात्र हार पत्करावी लागली. तुम्हाला जरूर पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 2 षटकार 2 चौकारांचा सह्यानं 24 धावा जोडल्या. आणि गोलंदाजीमध्ये पाहिलं तर 2 षटकांचा स्पेल हाताला 10 धावा खर्च केला आणि अखेर 2 सफलता प्राप्त केल्या. तुम्ही मॅच समरी इथे पाहू शकाल आणि तो खेळाडू आहे मिस्टर निखिल जाधव इज द मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय रघुनाथजी जाधव, त्यांच्या सोबतीला सोमनाथजी जाधव यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम, तुमचं स्वागत आहे जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये. रघुनाथजी जाधव आणि सन्माननीय सोमनाथजी जाधव, तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि या मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारण्यासाठी निखिल जाधव अष्टपैलू खेळ निखिलकडून पाहिला आणि पाहू शकाल दोन्ही संघाचे खेळाडू सेकंड करतायत. आणि सर्वांना विनंती करतो की सामना संपन्न झाल्यानंतर सेकंड हस्तांदोलन करून तुम्हाला मैदान सोडायचं आहे. ही सर्व संघांना मात्र महत्वाची सूचना.